नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज दिनांक 31 मे 2024 शुक्रवार। आजच्या दिवसातील टॉप 10 घडामोडी आम्ही तुमच्यासमोर अगदी थोडक्यात घेऊन आलो आहोत। नमस्कार, मी विक्रांत नलावडे। सुरुवात करूया महत्त्वाच्या घडामोडींपासून। मध्य रेल्वेकडून आज मध्यरात्रीपासून ठाणे स्थानकावर 63 तासांचा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। गुरुवारी मध्यरात्री 12:30 पासून सुरू झालेला हा विशेष ब्लॉक रविवारी दुपारपर्यंत सुरू राहणार आहे। मात्र यामुळे अनेक गाड्या लोकल्स रद्द करण्यात येणार असून कामावर निघालेल्या प्रवाशांना मात्र मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागतंय। लोकल ट्रेनचेही दुतडी भरून वाहत असून कल्याण, डोंबिवली, ठाणे या स्थानकावर पाय ठेवायलाही जागा नाहीये। मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। शुक्रवारी 161 फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून शनिवारी 534 तर रविवारी 235 लोकल फेऱ्या रद्द होतील। मुंबई ते पुणे, नागपूर, अमरावती, कोल्हापूर अशा इंटरसिटी ट्रेनसह लांब पल्ल्याच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत। राज्यभरात उन्हाने अंगाची लाही होत असताना वीज पुरवठा खंडित होऊन लोकांना आणखी फटका बसत असल्याचे प्रकार ग्रामीण भागात सर्रास होताना दिसतात। मात्र वीज पुरवठा खंडित झाल्याचा फटका आता थेट मंत्र्यांनाच बसला आहे। राजधानी मुंबईत असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्याचा वीज पुरवठा शुक्रवारी दुपारी खंडित झाला। वीज पुरवठा खंडित झाल्याने नेहमी वातानुकूलित घरांमध्ये राहणाऱ्या मंत्र्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना घामाघूम व्हावे लागले। राज्यातील मंत्र्यांची निवासस्थाने दक्षिण मुंबईत आहेत। या भागात बेस्टकडून वीज पुरवठा केला जातो। तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यावर त्वरित बेस्ट इलेक्ट्रिसिटी विभागाचे कर्मचारी दाखल झाले आणि त्यांनी तासाभरात वीज पुरवठा सुरळीत केला। कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ध्यानधारणेविरोधात तामिळनाडू काँग्रेसने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। मोदींची आज सकाळी ध्यान करतानाची छायाचित्रे समोर आली। ते भगवे वस्त्र, हातात रुद्राक्ष, जपमाळ आणि कपाळावर टिळा लावलेले दिसत आहेत। 1 जून रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पंतप्रधान विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यान करणार आहेत। दरम्यान तामिळनाडू काँग्रेसने मोदींची ही ध्यानधारणा आचारसंहितेचा भंग असल्याचे सांगत याला न्यायालयात आव्हान दिले आहे। पंतप्रधान आपल्या पदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप तामिळनाडू काँग्रेसने केला आहे। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांना पुणे न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। जरांगे पाटील यांच्या विरोधात 2013 मध्ये कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात न्यायालयात हजर न झाल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले होते। आज न्यायालयात जरांगे पाटील हजर राहिल्याने शिवाजीनगर कोर्टाने अटक वॉरंट रद्द केला आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यावर 2013 साली कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता। फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना वॉरंट बजावण्यात आले होते। त्यानंतर ते आज न्यायालयात हजर झाले। यावेळी जरांगे पाटील यांनी न्यायालयासमोर सर्व समान आहेत, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठीच न्यायालयात हजर झालोय, याविषयी अधिक बोलणे योग्य होणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले। मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर निशाणा साधलाय। सरकारने सगळे सोयऱ्यांची अट मान्य केली आहे, मात्र त्याची अंमलबजावणी करून सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर आपण विधानसभा निवडणुकीला सर्वच 288 जागांवर उमेदवार उभे करू आणि नाव घेऊन मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे। सरकारला माझ्या विरोधात काही सापडत नसल्यामुळे त्यांनी मुद्दाम पुण्यातील केस ओपन केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 6 फूट खोल तळघर आढळले। विठ्ठल मंदिरातील सोळखांबी जवळील हनुमान दरवाजा येथे फरशी व दगडाचे फ्लोरिंग करण्याचे काम सध्या सुरू आहे। यावेळी एक दगड खचला। तो दगड काढून पाहिला असता त्या ठिकाणी 6 फूट खोल तळघर असल्याचे दिसून आले। या तळघरात मूर्ती सदृश्य वस्तूही आढळली आहे। या तळघरात नेमके काय आहे, हे तळघर केव्हाचे आहे, तळघर आहे की येथून भुयारी मार्ग आहे, याबाबत अधिक माहिती मंदिर समिती, पुरातत्व विभाग, महाराज मंडळी जाणकारांकडून घेतली जात असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले। हिंजवडीमधील 37 IT कंपन्यांच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे। हे सरकार केवळ घरफोडा, इन्कम टॅक्स, CBI आणि ED यात व्यस्त आहे, असा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला आहे। महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारचे आणखी एक अपयश समोर आले आहे, कारण फॉस्कॉन प्रकल्पही पुण्यात येणार होता, मात्र तो आला नाही। अनेक उद्योग आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जात आहेत। हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्क हे शरद पवारांच्या दूरदृष्टीतून सुरू झाले। त्यात फेज 1, फेज 2, फेज 3 असे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यात आले आहे। यासाठी देशातून लोक आले, गुंतवणूक केली, मात्र आज तिथे काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे सर्वजण पाहत आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या। देशभरात उष्णतेचा कोप झालाय। कधी नव्हे इतका सूर्य तापलाय। देशात अनेक राज्यांमध्ये उष्माघाताने मृत्यू होत आहेत। यामध्ये बिहार, झारखंड, ओदिशा या राज्यासह अनेक ठिकाणी राज्यांमध्ये उन्हामुळे लोकांचा मृत्यू होत आहे।
मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात गंभीर उष्णतेची मोठी लाट आलेली आहे. तसंच ती कायम राहिल्याने किमान सुमारे 54 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षाही जास्त नोंदवलं गेलंय. देशातील सुमारे 6 राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे, त्यामुळे सुमारे 54 जणांचा मृत्यू झालाय. त्यापैकी सर्वाधिक मृत्यू 44 जणांचा मृत्यू बिहारमध्ये झाला आहे. ओडिशामध्ये 6 तासात 10 जणांचा मृत्यू झाला असून त्याचबरोबर राजस्थान, झारखंड आणि उत्तर प्रदेश या अनेक राज्यांमध्ये लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली. सुप्रीम कोर्टाने सरकारी नोकऱ्यांमधील प्रमोशन हा संवैधानिक अधिकार नसल्याचे म्हटले आहे. सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे, ज्यामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रमोशन हा संवैधानिक अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीसाठी संविधानात कोणत्याही प्रकारची तरतूद नाही, असे देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले. त्यामुळे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने नोकरीत प्रमोशनचा दावा करणे योग्य नाही, कारण भारतात कोणताही सरकारी कर्मचारी प्रमोशनचा अधिकार म्हणून दावा करू शकत नाही. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून BMC कंत्राटदाराला मारहाण करण्यात आली आहे. भाजप आमदार योगेश सागर यांच्या समर्थकांनी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केले. मुंबईतील चारकोप भागातील रस्त्याच्या निकृष्ट कामाची तक्रार करत आमदार योगेश सागर यांनी पालिकेच्या कंत्राटदाराला जाब विचारला. आमदार योगेश सागर यांनी भर रस्त्यात कंत्राटदाराला निकृष्ट कामाबाबत जाब विचारला. मात्र यावेळी आमदार योगेश सागर यांच्याबरोबर असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पालिकेच्या कंत्राटदाराला मारहाण केली. मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.